नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. पहाटेचे 6 वाजले होते. गावात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मीरा अंगण झाडत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण मनात मात्र अनेक जखमा होत्या. 2 दिवसापूर्वी तिचाच घटस्फोट झाला होता. चूक तिची नव्हती, तरी समाजाने दोष तिच्याच माथी मारला. शेजारच्या बायका कुजबुजत म्हणायच्या, हीच ती घटस्फोट झालेली मुलगी. मीरा काहीच बोलत नसे. ती फक्त हसायची आणि आपल्या कामात गुंतून जायची. एक दिवस मीराच्या कुटुंबानी काकूनी सांगितलं, आज संध्याकाळी मुलगा पाहायला येणार आहे. हे एकदाच मीराच्या मनात भीती निर्माण झाली. पुन्हा तेच प्रश्न, पुन्हा तोच अपमान. संध्याकाळी सुमित आपल्या आई वडिलांसोबत आला. तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता, पण स्वभावाने अतिशय साधा होता. मीरा चहा घेऊन आली. तिचे हात थरथरत होते. तेवढ्यात घराबाहेर गोंधळ झाला. एक लहान मुलगा विहिरीच्या काठावर चढला होता. त्याचा तोल गेला. सुमित क्षणाचाही विलंब न करता धावत गेला आणि त्याने मुलाला वाचवलं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मीरा सुमितकडे पाहत राहिली. तिला वाटलं, आजही जगात चांगली माणसं आहेत. चहा पोहाचा कार्यक्रम सुरू झाला. नेहमीप्रमाणे प्रश्न सुरू झाले, मुलीचा घटस्फोट का झाला? मीराने शांतपणे उत्तर दिलं, माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. मी संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी वेगळं व्हावं लागलं. घरात काही क्षण शांतता पसरली. सुमितने एकच प्रश्न विचारला, आजही तुम्हाला आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे का? मीरा हसली, हो, पण विश्वास ठेवणारा माणूस भेटला तर. सुमितच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. त्या दिवसानंतर सुमितच्या मनात मीराबद्दल आदर निर्माण झाला, पण त्याच्या घरी गेल्यावर वादळ उठलं. त्याची आत्या म्हणाली, घटस्फोट झालेल्या मुलीशी लग्न करायचं, समाज काय म्हणेल? सुमित शांत होता. तो म्हणाला, समाज माझं आयुष्य जगणार नाही. घरात वाद सुरू झाले. तर रात्री सुमितला झोप लागली नाही. मीराचा शांत चेहरा आणि तिच्या डोळ्यातील वेदना त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हत्या. सकाळी नाश्ता करताना वडिलांनी विचारलं, काय ठरवलंस? सुमित शांतपणे म्हणाला, मी मीराशीच लग्न करणार. हे ऐकताच घरात एकच गोंधळ उठला. आत्या रागाने म्हणाली, तुला दुसरी मुलगी मिळत नाही का? घटस्फोट झालेलीच का? सुमित हसत म्हणाला, माणसाची किंमत त्याचा भूतकाळावर नाही तर स्वभावावर ठरते. काही दिवसांनी सुमित पुन्हा मीराला भेटायला गेला. दोघे गावाजवळच्या मंदिरात भेटले. मीरा म्हणाली, माझ्यामुळे तुमच्या घरी वाद होत असतील. सुमित म्हणाला, वाद आज आहेत, पण ते आयुष्यभराचं सुख मला तुझ्यासोबत दिसत आहे. हे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी पुन्हा एकदा विश्वास ठेवायला घाबरते. सुमित म्हणाला, विश्वास मागायचा नसतो, तो कमवायचा असतो. मी तो कमवीन. दोघे हळूहळू एकमेकांना समजू लागले. पण दुसरीकडे मीराच्या माझी नवरा अमोल ही गोष्ट समजली. त्याला पश्चाताप होऊ लागला. तो एक दिवस अचानक मीराच्या घरी आला. मीरा, मला माफ कर. मीरा शांतपणे म्हणाली, तू खूप उशीर केलास. अमोल म्हणाला, मी पुन्हा संसार करायला तयार आहे. मीरा ठाम आवाजात म्हणाली, जिथे विश्वास संपतो तिथे नातेही संपतात. हे बोलून ती आत निघून गेली. अमोलला आपल्या चुकीची जाणीव झाली, पण तो इतक्यात हार मानणारा नव्हता. मीराने अमोलला स्पष्ट नकार दिला, पण अमोलच्या मनात अजूनही हट्ट होता. मीरा माझीच आहे हा विचार त्याला
स्वस्थ बसू देत नव्हता. दुसऱ्या दिवशी तो थेट सुमितच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तुला मीराबद्दल सगळं माहीत नाही, अमोल म्हणाला. सुमित शांतपणे म्हणाला, मला तिचा भूतकाळ नाही, तिचं मन माहीत आहे. अमोलने काही जुने फोटो आणि खोट्या गोष्टी दाखवून सुमितच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण सुमित एकदाही विचलित झाला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्याविरुद्ध पुरावे शोधावे लागत नाही. अमोल निराश होऊन निघून गेला. काही दिवसांनी सुमितच्या घरी लग्नाची तारीख ठरवण्यासाठी नातेवाईक जमले. पुजाऱ्यांनी पुढच्या महिन्यातील एक शुभ मुहूर्त सांगितला. मीराच्या घरीही आनंदाचे वातावरण होतं. अनेक दिवसांनी तिच्या आईच्या चेहऱ्यावर खरं हास्य दिसत होतं. पण आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाचा आठवडाभर आधी गावात अफवा पसरली. मीराचा घटस्फोट तिच्या चुकीमुळे झाला होता. लोक पुन्हा कुजबूज लागले. मीराला खूप वाईट वाटलं. तिने सुमितला फोन करून म्हटलं, तुला माझ्यामुळे त्रास होत असेल तर हे लग्न मोडूया. सुमित लगेच तिच्या घरी आला. तो म्हणाला, मीरा, लोकांचं काम बोलणं आहे, आपलं काम एकमेकांवर विश्वास ठेवणं आहे. हे ऐकून मीराच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात सुमितच्या वडिलांनाही मीराचा हात धरून म्हटलं, आजपासून तू आमच्या घरची मुलगी आहेस. कोण काय बोलतं याची काळजी करू नकोस. घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी अमोलचा एक मित्र सुमितला भेटायला आला. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, या सगळ्या अफवा अमोलनेच पसरवल्या आहेत. सुमितला सत्य समजलं. त्याने ठरवलं की आता तो गप्प बसणार नाही. तो थेट गावाच्या बैठकीत गेला. सर्व गावकऱ्यांसमोर त्याने शांत आवाजात म्हटलं, एखाद्या स्त्रीच्या चरित्रावर खोटे आरोप करणं हा सर्वात मोठा अन्याय आहे. मीराने कोणतीही चूक केलेली नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणं हा माझा निर्णय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हे ऐकून संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. अमोलची मान खाली गेली. गावाच्या बैठकीत सुमितने मीराची बाजू ठामपणे मांडली. सत्य समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी अमोलला प्रश्न विचारला सुरुवात केली. शेवटी अमोलने मान खाली घालून कबूल दिली, हो, मीच खोट्या अफवा पसरवल्या होत्या. मला मीराला गमवायचं नव्हतं. हे ऐकतानाच गावातील श्रेष्ठ मंडळी म्हणाली, खोटे बोलून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हा मोठा अपराध आहे. अमोलने मीराचा आणि तिच्या आईवडिलांची माफी मागितली. मीरा शांतपणे म्हणाली, मी तुला माफ केलं, पण माझा भूतकाळ संपला आहे. आता माझं भविष्य सुमित सोबत आहे. हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. काही दिवसांनी लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव सजलं होतं. ढोल ताशांचा गजरा वरात आली होती. मीराने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. सुमितच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होतं. मंगल कष्ट सुरू झालं. दोघांनी एकमेकाच्या गळ्यात हार घातले. संपादी घेताना सुमित हळूच म्हणाला, आजपासून तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. मीराने हसत उत्तर दिलं, आणि मी प्रत्येक सुखादुःखात तुझी साथ देईन. लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. लग्नानंतर मीराने संसाराचं खरं आपलं मांडलं. सासू सासऱ्यांच्या मनापासून सेवा केली. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे काही महिन्यातच ती सगळ्यांची लाडकी झाली. एका वर्षानंतर त्याच्या घरी गोडस मुलाचा जन्म झाला. सुमितने मुलीला हातात घेऊन म्हणाला, आपल्या मुलीला आपण शिकू की कोणाचीही भूतकाळ पाहून त्याचा न्याय करू नये. मीराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.
काही वर्षांनी गावात एका मुलीचाच घटस्फोटच झाला. लोक तिच्याबद्दल बोलू लागले. तेव्हा गावातील एक वृद्धाने सगळ्यांना थांबवत म्हटले, मीराची आठवण ठेवा. माणसाची किंमत त्याच्या भूतकाळावर नाही तर त्याच्या स्वभावावर ठरते. त्या दिवसानंतर गावातील अनेक लोकांची विचारसरणी बदलली. मीरा आणि सुमित सुखाने संसार करू लागले. त्याच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्यांनी प्रत्येक संकटाला एकत्र सामोरे जाऊन जिंकलं. या कथेतून आपल्याला असा बोध भेटतो की घटस्फोट हा एखाद्या व्यक्तीचा आयुष्याचा शेवट नसतो. विश्वास, प्रेम आणि चांगला स्वभाव यावरच खरे नाते उभे राहतात. माणसाचा भूतकाळ नाही तर त्याचे वर्तमान आणि वागणूक महत्त्वाची असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.